लोकांसाठी, लोकक्रांतीसाठी जनहित प्रवर्तक बनलेले निर्भीड, निपक्षपाती वेब पोर्टल, यूट्यूब चॅनल सिटी लाईन न्यूज लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर दाबून शेअर करायला विसरू नका. अचानकपणे 12 वर्षानंतर फडणवीस सरकारला जाग आली की 2014 साली आघाडी शासनाने मुस्लिम समाजास दिलेलं 5% शैक्षणिक आणि नोकऱ्यांचं आरक्षण याचा जो GR आघाडी शासनाने काढलेला होता, परंतु त्यानंतर आलेल्या युती शासनाने रात्री 11 वाजता हा GR रद्द करण्याचा प्रयत्न केला व तो अध्यादेश रद्द केला. परंतु मुंबई उच्च न्यायालयाने सदर अध्यादेशाला मान्यता देत मुस्लिम समाजाचं 5% शैक्षणिक आरक्षण हे देण्यात यावं अशी भूमिका घेतली. परंतु धार्मिक द्वेष मनात ठेवून त्या काळच्या फडणवीस सरकारने मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याचं रद्द केलं. परंतु त्याचा मुख्य GR जो होता, ज्याच्या माध्यमातून मुस्लिम समाजाला जातीचे दाखले मिळाले होते, शैक्षणिक आरक्षणाचे दाखले मिळाले होते, ते रद्द करण्याची जाग फडणवीस सरकारला आत्ताशी आली आणि त्यांनी दिनांक 17 रोजी मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक आरक्षणाची च्या माध्यमातून देण्यात आलेले दाखले रद्द करण्याचं महापाप हे केलेलं आहे. परंतु खऱ्या अर्थाने मुस्लिम समाजाचं मत मागत असताना ज्या युती शासनामध्ये भारतीय जनता पक्षाबरोबर सत्तेचा भोग घेत असलेले जे स्वतःला मुस्लिम समाजाचे कैवारी समजणारे असे राजकीय पक्ष बसलेले आहेत, त्यांचे नेते बसलेले आहेत, त्यांचे पदाधिकारी बसलेले आहेत, जे शिंदे सेनेमध्ये काम करतात, जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार पक्षामध्ये काम करतात, अशा मुस्लिम नेत्यांना, मुस्लिम कार्यकर्त्यांना व मुस्लिम मंत्र्यांना आज लाज वाटली पाहिजे का मुस्लिम समाजाचं ते आरक्षण सुद्धा रद्द करण्याचं आणि 2014 साली ज्यांना दाखले देण्यात आलेले होते ते रद्द करण्याचं काम हा धार्मिक द्वेष मनात ठेवून फडणवीस सरकार करत आहे. आणि खऱ्या अर्थाने या सर्व मुस्लिम कार्यकर्त्यांना जर लाजा वाटत असेल, थोडीफार जर लाज मनातमध्ये असेल, तर त्यांनी ताबडतोब राजीनामे देऊन या शासनाचा धिक्कार केला पाहिजे असं मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने प्रदेश अध्यक्ष म्हणून मी आज येथे जाहीर करत आहे. यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीच्या माध्यमातून आंदोलन उभं करण्यात येईल व प्रचंड मोठं असं आंदोलन उभं करण्यात येईल. कारण या देशामध्ये सर्व प्रकारच्या सुविधा, आम्ही सुद्धा या देशाचे नागरिक आहोत, येथील स्वातंत्र्यामध्ये आमचं सुद्धा बलिदान गेलेलं आहे. परंतु या शासनाने फक्त धार्मिक द्वेष आणि जाती धर्माच्या नावावर मतांच्या लाचारीपोटी मुस्लिम समाजावर कुठेतरी आघात करण्याचं काम केलं, याचा आम्ही जाहीर निषेध करतो.